लक्षवेधी 6वी श्री किरण सरनाईक. आता ही धन्यवाद सभापती थोडक्यात महोदया. घ्या. हां. धन्यवाद सभापती महोदया. ही अत्यंत महत्त्वपूर्ण लक्षवेधी आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार अनुदानाचा टप्पा देण्याबाबतची ही लक्षवेधी आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण धडाडीचे निर्णय माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी धडाडीचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतले आणि त्यांच्या कार्यकाळातलाच हा निर्णय आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस जी कॅबिनेट घेतली होती त्या कॅबिनेटमध्ये दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळा अनुदानास पात्र आहे टप्पावाढ त्यांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता आणि त्यासाठीच ही लक्षवेधी आहे. सन्माननीय सभापती महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने दिलेले उत्तर जे आहे हे सर्व औपचारिक आहेत. मी हा प्रश्न मागच्याही अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता आणि याही अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितले की 14 ऑक्टोबर 2000 शासनचा निर्णय परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरता शासन प्रयत्नशील आहे, परंतु शासन यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही आहे. सन्मान्य सभापती महोदया, मूल्यांकनाच्या निकषानुसार पात्र होणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पावाढ देण्यासाठी लागणारा निधीची फाईल वित्त विभागाने मंजुरात दिलेली आहे आणि त्यामुळे दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय घेण्यात आलेला आहे व जून 24 पासून टप्पा अनुदान अनुज्ञेय आहे. त्यामुळे या शाळांचे पुन्हा मूल्यांकन करण्याची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी या निवेदनामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की या ठिकाणी मूल्यांकन पूर्ण करावं लागणार आहे. वित्त विभागाने त्या ठिकाणी मंजुरात दिलेली असल्यामुळे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार अनुदानास टप्पावाढ देण्याचा या शाळाचा प्रश्न आहे. सन्मान्य सभापती महोदय, या ठिकाणी नाही प्रश्न याच्या पुढे फक्त एवढं जोडा की हे करणार का, बाकी सगळं झालंय ना बोलून. नाही, टप्पा या ठिकाणी माझा प्रश्न आहे की माननीय सभापती महोदय, आम्ही सर्व प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री महोदयांना संयुक्तपणे निवेदन दिलेले सादर केलेले आहे. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण यामध्ये पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय सभापती महोदय समवेत बैठक आयोजित करून या ठिकाणी अनुदानाची समस्या ही सोडणार का. दुसरा माझा प्रश्न असा आहे की माननीय सभापती महोदय, शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सध्याही आझाद मैदान येथे हुंकार आंदोलन सुरू आहे व दिनांक 8 व 9 तारखेला महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. हे शासनाला मुळीच भूषणावं नाही व त्यामुळे माझा दुसरा प्रश्न असा आहे की या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने हाच प्रश्न निदर्शनास आले आहे की हे खरे आहे का. तुम्ही आता सविस्तर मांडलंय, त्यांना उत्तर देऊ द्या ना. तिसरा माझा प्रश्न असा आहे की जर निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर शासनाने असा निर्णय घेऊन जाहिरातबाजी का केली व हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विश्वासघात नाही का. त्यामुळे माझी शासनास विनंती आहे की आपण आज जर अशा प्रकारचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर सभापती महोदय, आपण हा पटलावर विषय घेऊन आज तात्काळ या सभागृहामध्येच या शिक्षकांना टप्पावाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी या सभागृहामध्ये घेण्यात यावा अशी माझी विनंती आहे. ठीक आहे, चला मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य किरणजी सरनाईक यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आधीच्या काळामध्ये कायम विना अनुदान तत्वावर शाळांचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. मग 2009 साली निर्णय घेण्यात आला आणि कायम शब्द त्यातला काढण्यात आला आणि हळूहळू 2016, 2018, 2000 नंतर 20, 2023 आपण टप्प्याटप्प्याने अनेक शाळांना त्या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे. याच्यानंतर आपल्या वाढीव पुढचा टप्पा मिळाला पाहिजे याच्याकरिता 10 ऑक्टोबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली. त्या संदर्भातला शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला आणि याच्यानंतर देखील जे विहित नियम तयार केलेले आहे ते विहित नियमाची पूर्तता ज्या शाळा करतील तर निश्चितपणे पुढचा टप्पा त्या शाळांना त्या ठिकाणी देण्यात येईल. नाही, मी आता क्रमाने देणार आहे. थांबा. हा आसगावकर महोदय, सरनाईक साहेब या ठिकाणी आता मंत्री महोदयांनी सांगितले की 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की टप्पावाढ द्यायची 1 जून 2024 पासून आणि त्याचा निर्णय त्यावेळी केसरकर साहेब आणि एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री होती त्यांनी मोठा निर्णय तो केला. हिवाळी अधिवेशनामध्ये तो
तिची तरतूद होणार होती ती झाली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद होणार होती तीही झाली नाही. आता हे पावसाळी अधिवेशन चालू झालं, तिसरं अधिवेशन आहे. याच्यामध्ये काही लोकांचे हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे, काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी विनंती आहे की गेले 6 महिने झाले हे लोक आंदोलन करतायत, तर यांना तात्काळ आपण त्या ठिकाणी ही टप्पावाढ आज जाहीर करणार का? कारण हा टप्पावाढ झाली पाहिजे, कारण पुरवणी मागण्यामध्ये ही तरतूद झालेली नाही. ती तरतूद त्या ठिकाणी करून आपण त्यांना अनुदान देणार का? ठीक आहे, चांगला प्रश्न थोडक्यात विचार. मी आधीच सांगितलं की हा विषय अतिशय संवेदनशील आहे, कारण हजारो प्रश्नाचं कर्मचारी उत्तर ह्या आहे ना, शाळांमध्ये तेच त्या प्रश्न ठिकाणी काय काम परत करत आहेत. म्हणून लवकरात लवकर वित्त विभागाची मान्यता घेऊन आपण हे वाढीव टप्पावाढ अनुदान त्या ठिकाणी देऊ. नाही, हे पहा, आता त्यांनी एक मिनिट अभिजितजी, असं आहे की टप्पावाढ कधी देणार हा तुमचा प्रश्न आहे आणि अतिशय सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न आहे, शंकाच नाही त्याच्यामध्ये. मंत्री महोदयांनी शुद्ध मराठीत उत्तर दिलेले लवकरात लवकर करण्यात येईल. ऐका, नाही, तुम्ही खाली, हे पहा, तुम्ही खाली बसा आधी. अहो, पण तुम्ही पूर्ण ऐकून घ्या त्यांचं. तेव्हा शिंदे साहेब आता उभे राहिलेत, किशोरजी. हां, बोला आता, ऐका. अरे डिक्लेअर तर ऑलरेडी पहिलं झालंय ना. आता सगळे पैसे एकदम हातात कसे मिळतील? जागा पाहिजे की नाही जमा करायला? यामध्ये एकाच सभापती होत्या. लाडकी बहीण योजना तुम्ही म्हणाले बंद होणार ती आपण सुरू ठेवलेली आहे. युवा प्रशिक्षण सुरू आहे. शेतकरी सन्मान योजना सुरू आहे. लेक लाडकी लखपती योजना आपण जी 5,000 पासून सुरू केली. उच्च शिक्षणाचं सभापती महोदया पूर्णपणे 100% 50% होतं ते आपण शिक्षणाचा विषय म्हणून मी सांगतोय. तर या सगळ्या ज्या काय आपण त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत, काही लोकांना वाटत होतं नाताभाऊ हे काय फक्त घोषणा आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी केली आणि त्यामध्ये शेवटी बघा सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक याच्याशी बाबींशी ह्या निगडीत आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, नेहमी सांगतो जाहीरपणे, ज्या ज्या योजना आणि ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत, ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, ज्या घोषणा केलेल्या आहेत, त्या आम्ही सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे, हा आमचा शब्द आहे. एकच मिनिट, यामध्ये हा विषय देखील महत्त्वाचा आहे. आम्ही तिघही आज लगेच चर्चा करतो यामध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला काही टप्पे पाडता येतात का? नाही, या ज्या आपण एकदम काहीतरी जास्तीचे पैसे लागत आहेत, जास्त पैसे लागत आहेत, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय करता येईल. आणि हा जो प्रश्न जो आहे हा आपल्याला निकालात काढायचाच आहे 100%. याच्यामध्ये जे आम्ही बोललोय ते बोललोय, कधी बोललेलो आणि आम्ही परत घेणार नाही, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही, समजलं की नाही. पण हे देणं जे आहे हे देणंच आहे. फक्त त्याच्यामध्ये देताना काय आपल्याला टप्पे पाडून कसे देता येतील या बाबतीमध्ये अंबादास आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून याच्यावर लवकर निर्णय घेऊ. हे 100% द्यायचं आहे, याच्यामध्ये बिलकुल काही मतभेद नाहीत. ठीक आहे, मला असं वाटतं आता हे पहा, आता नाही, किशोरजी दराडे, आपल्या नेत्यांनी बोलल्यावरती परत प्रश्न विचारायचा असतो का? तुम्ही स्वतः समजून घ्या ना काही. नाही, आता आपण विधेयकाकडे जाऊया. हे पहा, नाही, एक मिनिट, हे पहा, सन्माननीय सदस्य श्री चव्हाण, अभिजित वंजारी, लिंगाडेजी, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, अडबाले, हे सगळेजण काय म्हणत होते की उत्तर शिंदे साहेबांना देऊ द्या. बरोबर, तुमच्या सगळ्या भावनांचा, सन्माननीय आमदारांचा विचार करून त्यांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यातून ते उत्तर लवकरात लवकर देऊ, आम्ही तिघंजण प्रयत्न करतो, हे सगळं सांगून परत त्याच्यानंतर आता किशोरजी दराडे आणि राठोडांना बोलायचं असेल तर किती वेळ हीच लक्षवेधी आणि तीच उत्तरं चालवायची? बरं, मग किशोर दराडे बोला, चला. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी 1160 कोटी रुपये त्यावेळेस दिले, ते पैसे पूर्ण खर्च झाले नाही. ते उर्वरित पैसे जर टप्पावाढीमध्ये जर दिले हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होईल, एवढीच विनंती मी उपमुख्यमंत्री महोदयांना करतो. एकदमच देतील उत्तर. राठोड, शॉर्ट.
मंत्री महोदयांना मी विनंती त्यांना द्यायला सांगतो ना, मंत्री एक महोदयांना. छोटंसं पॉइंटेड आहे की आपण जे 20%, 40%, 60% वर जे लोक काम करतात 10-12 वर्षापासून, त्यांना 100% वर बदलीसाठी बंदी करण्याचा GR काढलेला आहे. तो हा GR अन्यायकारक आहे. तो रद्द करून तातडीने त्या संदर्भातील ठीक आहे. आता अभ्यंकर तुम्ही तर नव्हतेच तिकडे. हां, मगापासून नव्हतेच तुम्ही, लक्षवेधी झाली त्याला. पण बोला चला. आता काय परत बोलायचं आहे तुम्हाला? काय याच्यावर बोलायचं का पहिल्या लक्षवेधीवर? पहिली लक्षवेधी ते आमच्या लक्षात आहे, आम्ही सारखी आठवण करतोय. मुद्दा इथे असा आहे की 14 ऑक्टोबर 2024चा जो GR आहे, हा आता GR काय तुझं आतापर्यंत या संदर्भात जेवढे GR हे अनुदान मंजुरीचे झालेत, त्यानंतर त्यानंतर वितरण झालं नाही असं कधीच घडलेलं नाही. हे पहिल्यांदा घडते आहे. जोपर्यंत आपल्याजवळ ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आपण तयार नाही, आपल्याजवळ निधी नाही, तोपर्यंत अशा प्रकारचा निधी वितरणाचा GR निघतच नसतो. हा म्हणजे फक्त घोषित करण्याचा GR नाही आहे. आतापर्यंत जेवढे GR निघालेले आहेत ते सर्व अभ्यंकरजी GR प्रश्न विचारा चला, आल्यानंतर फक्त. ते इम्प्लिमेंट झालेत. म्हणून माझा मुद्दा हाच आहे की 14 ऑक्टोबर 2024चा GR हा राज्य शासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे आपण निधी वितरणाची सोय ताबडतोब करणार आहात काय? ठीक आहे, मंत्री महोदय बोला. हां, सभापती महोदया, सरकारचा उद्देश हा अतिशय चांगला असल्यामुळे त्या ठिकाणी बरोबर. एवढा मोठा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला. निश्चितपणे याची अंमलबजावणी करताना मोठी आर्थिक तरतूद त्या ठिकाणी हवी आहे. याच्याकरिता विधेयक घ्यायचं. थोडा वेळ लागत आहे. परंतु आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जे कमिट त्या ठिकाणी केलं होतं, निश्चितपणे त्या ठिकाणी टप्पावाढीचं अनुदान देण्यात येईल. फक्त त्या टप्पावाढीला अजून थोडा टप्पा पाडून कसं देता येईल याचा सरकार लवकरात लवकर विचार करेल आणि जे कमिटमेंट दिलं होतं ते पूर्ण करेल. आता 6वी लक्षवेधी संपलेली आहे. भाई जगताप, काय माहिती आली तुमच्याकडे? मोदी